प्रभाग क्रमांक 14 मधून आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जे आहे संपूर्ण पॅनलने या ठिकाणी आता एबी फॉर्म सोबत त्यांचा उमेदवारी अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। या ठिकाणी सगळे उमेदवार आपल्या सोबत आहे। वैशाली काळभोर असेल, प्रमोद कुटे, गणेश लंगोटे असेल, त्यांच्या मिसेस या ठिकाणी, त्याचबरोबर विशाल काळभोर, 4 जणांचा पॅनल जो आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे। एकंदरीत शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे, शेवटच्या क्षणी पक्षांनी फॉर्म दिलेला आहे। एकंदरीत काय सांगाल? शेवटच्या क्षणी दिलं नाही, आमची तयारी ऑलरेडी आधीच झालेली होती। आमचा पॅनल पण आधीच कन्फर्म झालेला होता, त्याप्रमाणे आम्ही तयारी पण केली होती। आमच्या 2 मोठ्या रॅली पण झाल्या आणि आमचं सगळं अख्खं पॅनल निवडून येणार आहे हे निश्चित आहे। एकंदरीत आपण पाहतो तुम्ही नेतृत्व करताय या पॅनलचं, नुकताच राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तुम्ही, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय काही राष्ट्रवादीची नाराज मंडळी असतील, त्यांनी भाजपात प्रवेश केला, तिथेही त्यांना संधी नाही मिळाली। शेवटच्या क्षणी आता शिंदेच्या शिवसेनेने म्हणजे आप्पा बारणे शेवटच्या क्षणी त्यांना तिकीट त्या ठिकाणी दिलेलं आहे। एकंदरीत कसं पाहताय, कारण या ठिकाणी बंडखोरी मोठ्या प्रमाणात आपल्याच प्रभागात झालेली आहे। लोकशाहीमध्ये सगळ्यांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे आणि प्रत्येक जण निवडणूक लढण्याकरता इच्छुक असतो, त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा। आणि राहिला विषय आमच्या पॅनलचा, आम्ही गेले 7 दिवस पॅनल म्हणून काम करतोय आणि आम्ही प्रचारात फार चांगली आघाडी घेतलेली आहे। येणाऱ्या 16 तारखेला नक्कीच याच ठिकाणी तुम्हाला मी बाईट देईन की आमचे 4 उमेदवार 4-0 निवडून आलेले। एकंदरीत आपण पाहतोय भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पाहायला मिळते। जे निष्ठावंत कार्यकर्ते अनेक वर्षांपासून त्यांना उमेदवारी त्या ठिकाणी डावलून जे आहेत उमेदवार आले त्यांना उमेदवारी शेवटच्या क्षणी देण्यात आलेली आहे। नुकताच त्यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। याचा फटका भाजपला पडेल का बंडखोरांचा त्रास तुम्हाला होणार? 16 तारखेला कळेल कुठला फटका कोणाला बसलेला आहे। नक्कीच बसेल। जे भाजपचे महायुतीमध्ये काम करणारे जे लोक आहेत पहिल्यापासून, ते आता भाजपचेच आमच्या बरोबर एक सदस्य आहेत, तेही आमच्याकडे आले, त्यांना तिकडे संधी न मिळाल्यामुळं, त्यामुळे ज्यांना जिथं संधी मिळेल तिथं ते कार्यकर्ते निवडणूक लढवत असतात। आणि आता असं काही राहिलेलं नाही की विचाराचं, काम करणाऱ्याचं मतदान आहे। एकंदरीत तुमची प्रमुख लढत कोणाबरोबर असणार आहे? राष्ट्रवादीचा जो पॅनल आहे त्याची प्रमुख लढत शिवसेना बरोबर असणार आहे का भाजप बरोबर, का नाराज झालेल्या गटाबरोबर? नाराज गट तर नाहीच आहेत, पण नक्कीच भारतीय जनता पक्षाबरोबर लढत आहे आमची। एकंदरीत आपण पाहतोय तयारी झालेली आहे, एकंदरीत काय सांगाल तुम्ही? फॉर्म भरून झालेला आहे, फॉर्म भरून झालेला आहे, तयारी झालेली आहे, निवडणुकीला तयार आहे। सज्ज आहात निवडणुकीसाठी? हो, सज्ज आहे। आणि निश्चित आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून देखील आता प्रभाग क्रमांक 14 मधील 4 उमेदवारांनी एबी फॉर्म सोबत आपला अर्ज या ठिकाणी भरलेला आहे। या ठिकाणी पाहतोय त्यांनी विश्वास व्यक्त केला की 16 तारखेचा निकाल हा संपूर्णपणे आमच्या बाजूने असणार आहे। आता निश्चित हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, प्रमुख लढती या प्रभाग क्रमांक 14 मध्ये कोणाविरुद्ध कोण असं पाहायला मिळेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मानदा शिवरायचा प्रसन्न तरडे, आपला आवाज पिंपरी चिंचवड।